प्रभाग क्रमांक 6 आणि प्रभाग क्रमांक 7 चे उमेदवार 6 मध्ये असलेले आपले गणेश गवारेजी, ज्योतिताई आवसकर, मीनाताई गायकवाड आणि आमचे गौरवजी कातवटे, आणि प्रभाग 7 मध्ये असलेले विमलताई कांबळे, आमचे माधवीताई स्वामी, योगेशजी गंगणे आणि ललितजी तोष्णीवार यांच्या प्रचारासाठी आम्ही सर्वजण एकत्रित उपस्थित झालो। आमच्या सोबत शहराचे अध्यक्ष माननीय अजितजी पाटील कवेकर साहेब, आपले माजी खासदार सन्माननीय सुधाकररावजी शिंगारे साहेब, आमचे मालक सन्माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब, आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं माननीय आर्य साहेब, आणि उपस्थित सन्माननीय व्यासपीठ समोर असलेले माता भगिनी वडीलधारी मंडळी। मला कधी कधी अजितराव आश्चर्य वाटतंय की काँग्रेस पक्षाने आजपर्यंत जे जे सत्ता भोगली, आर्य साहेब चुकलं तर मला सांगा, जे जे सत्ता भोगली, एवढे वर्ष आमदार राहिले, मंत्री राहिले, हे सर कोणत्या प्रभागामुळे राहिले असतील आणि कुणामुळे राहिले असतील, तो म्हणजे हा पूर्व भाग आहे। पूर्व भागामुळे त्यांच्याकडे सर्व सत्तेचे पद राहिले। अरे साहेब, तुम्ही आजपर्यंत बघा, काँग्रेस पक्षाने दलित बांधवांना असेल, सर्वसामान्य सामान्य कुटुंबातल्या माणसाला असेल, सत्तेमध्ये कधीच स्थान दिलं नाही। कधीच सर्वसामान्य या पूर्व भागामध्ये एखाद्या माणसाला डीसीसी बँकेवर घेतलेलं पाहिले, एखाद्या कारखान्याचं डायरेक्टर केलेलं पाहिले, कोणत्या पदावर या लोकांना बसवले, कधीच बसवलं नाही। पण सत्तेमध्ये फक्त कुणाच्या मतावर बसले असतील, तुमच्या सर्वांच्या मतामुळे हे लोक आजपर्यंत सत्तेमध्ये बसले, पद दिलं नाही। आमचे सुधाकर शिंगारे साहेब हे भारतीय जनता पार्टीमध्ये आले, हे 2 वर्षापूर्वी भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेले। काँग्रेसमधून आता 2 वर्षानंतर भाजपामध्ये त्यांचा प्रवेश झाला। मी त्यांना एक प्रश्न विचारला, शिंगारे साहेब, का बरं तुम्ही आमच्यामध्ये येतात, परत परत का प्रवेश करत आहात? शिंगारे साहेबांचं उत्तर एवढं मार्मिक होतं की त्यांनी सांगितलं, भैया 2 वर्षानंतर माझ्या हातामध्ये हा माईक दिसतोय, मला काँग्रेसमध्ये माझा प्रवेश झाला, विधानसभेमध्ये माझा उपयोग करून घेतला, प्रत्येक ठिकाणी मला भाषणाला घेऊन गेले, पण जसं विधानसभा संपली तसं 2 वर्ष मला कधी बोलायची संधी दिली नाही। हे काम काँग्रेसवाल्यांनी केलं माझ्यासोबत। मालक आर्य साहेब फार मार्मिक उत्तर त्यांनी गोष्टीचं दिलं। त्यांनी म्हटलं, मी भाजपामध्ये प्रवेश करतोय, सुधाकर शिंगारे यांचा अपमान केला, मला काही वाटलं नाही, पण मी एक दलित समाजातला बांधव, दलित समाजातला कार्यकर्ता आहे, 2 वर्ष या लोकांनी माझा अपमान केला, मी असल्या घरामध्ये राहू शकत नाही, म्हणून मी परत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय, हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं। त्यांनी काय सांगितलं की शिंगारे साहेब, काँग्रेस पक्ष म्हणजे कसा आहे अजितराव, शिंगारे साहेब असताना आपण 72 फुटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा, त्याचं काम चालू केलं। शिंगारे साहेबांची कल्पना होती ती, आम्ही आपल्या सर्वांचा त्याला पाठिंबा होता, पाठबळ होतं। आज आपल्या सर्वांना मी एक सांगतो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला का गरजेचे, ते आपले दैवत का आपण त्यांना मानतो? देशातला सर्वात श्रीमंत माणूस कोण आहे आर्य साहेब? अंबानी, बरोबर आहे? अंबानी किंवा अदानी, कोणीतरी। त्यांना मतदानाचा किती अधिकार आहे, किती मतदान करू शकतो? एक। इथं बसणारा सर्वसामान्य माणूस त्याला किती मतदान करता येतोय? एक। हा अधिकार म्हणजे देशातला सर्वात श्रीमंत माणूस आणि देशात
देशातला सर्वसामान्य माणूस यांना एकाच बाक्यावर बसवायचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. आणि आपण या महामानवाचा आपण पुतळा उभा करत असताना काँग्रेसवाल्यांनी रात्री 12 वाजता अधिकाऱ्यांना पाठवलं, काम थांबवले. 1:30 वाजता ललित आपण सर्वजण तिथं पोहोचलो. हे सर्व गणेश आणि सर्वजण तिथं पोहोचलो 1:30 वाजता. आर्य साहेब अजितराव आठवतोय आपल्याला. रात्रीच्या 1:30 वाजता तिथं पोहोचल्यानंतर ते जे महानगरपालिकेतले जे काही लोक आले होते, अमित देशमुख पालकमंत्री होते, अधिकाऱ्यांना पाठवलं. त्या सर्व अधिकाऱ्यांना सांगितलं याद राखा, आता जर काम कुणी जर थांबवलं, ज्या पायाने तुम्ही इथं चलत आलात ते पाय तुमच्या गळ्यामध्ये बांधून तुम्हाला वापस पाठवून देईल. तुमची हिंमत कशी झाली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं काम थांबवायची आणि त्यांना परत पाठवून दिलं. आणि त्याच ठिकाणी आज आपण बघा, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिल्या टप्प्यामध्ये खासदार साहेब 10 कोटी रुपये दिले आणि काल आता परत 10 कोटी रुपये दिले, 12 कोटी रुपये दिले. आज महाराष्ट्रात कुठंच नाही तसा देखना 72 फुटी उंचीचा पुतळा हा आपल्या लातूर मध्ये उभा टाकतो. काय दिलं काँग्रेसने आपल्याला? हे सोडा. अरे साहेब, विधानसभेमध्ये तुमच्याकडे अजितराव ती रेकॉर्डिंग असेल, ललित जुनी रेकॉर्डिंग असेल विधानसभेमधली, ती सर्वांना पाठवून द्या. आपण विधानसभेमध्ये ज्यावेळेस हा प्रश्न उचलला की बाबा मी बोलत असताना सांगितलं की आमच्या लातूरमध्ये आम्ही 72 फुटी पुतळा डॉक्टर बाबासाहेबांचा उभा करतोय, आम्हाला त्याच्यासाठी निधी कमी पडतोय, हे सरकारने निधी आम्हाला द्यायला पाहिजे. त्यावेळेस लातूरचे आमदार अमित भैया देशमुख, मी जसं मागणी केली पुतळ्याची लगेच उभा टाकली आणि सांगितलं दुसऱ्या पुतळ्याची 72 फुटी पुतळ्याची गरज नाहीये. एवढा विरोध. हा विरोध कशामुळे? काय कारण आहे विरोध करायचं? सर्वसामान्य माणसाला एका बाकावर बसवण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. या लोकांना आपल्या बदलचा विरोधच कायम राहिलेला आहे, हे आपण लक्षात घ्या. माझ्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला माझी विनंती आहे की कधी आपल्या भागामध्ये संधी दिली हो. ज्यावेळेस लोकसभा राखीव झाली त्यावेळेस या पूर्व भागामध्ये एक साधा दलित कार्यकर्ता भेटला नाही. एखादा कार्यकर्ता ज्याच्यामध्ये क्षमता आहे, ताकदवार आहे, एखादा गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला जर त्यांनी तिकीट दिलं असतं तर आपण निवडून दिलं असतं का नाही? दिलं असतं. पण त्यांनी कुणाला तिकीट दिलं? 400 किलोमीटर लांबून एका माणसाला घेऊन आले. आवळे नावाची व्यक्ती होती, त्यांना तिकीट दिलं आणि ते परत जसं निवडून आले तसे 400 किलोमीटर लांब पाठवले. पण त्या कार्यकर्त्याला कधी आपल्यामध्ये मिसळू दिलं नाही. म्हणजे इथल्या दलित बांधवांवर सतत अन्याय करण्याचं काम, सतत अन्याय करायचं काम जर कुणी केलं असेल तर या जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाने केलं. मला तर ह्यांची कमाल वाटते. आता खर तर काल मी त्यांचं पत्र वाचलं. लाडक्या बहिणींना विनंती आहे की आता तुम्ही तुमच्या गल्लीमध्ये काँग्रेसवाले जर आले तर त्यांना एक प्रश्न विचारा, आमच्या खात्यावर जे पैसे पडत आहेत ते पैसे पडू नये म्हणून तुमच्या पक्षाने पत्र दिलं का नाही? काल परवा दिवशी काँग्रेसच्या अध्यक्षांनी एक पत्र दिलं. लाडक्या बहिणीचा जो 13 तारखेला 3000 रुपयाचा जो हप्ता पडणार आहे ते देऊ नका असं पत्र काँग्रेस पक्षाने दिलं. चूक आहे का बरोबर आहे यांचं? मग आता ह्या लोक तुमच्या खात्यावर पैसे घेतात, यांना काय पडलं? ह्यांनी घरात द्यायला गेलं का? काँग्रेस पक्ष त्यांचे नेते ज्यांनी तिथं जाऊन हे पत्र दिलं त्यांचं सोडा, त्यांचे कुणी जरी आले, राज्याच्या मुख्यमंत्री मोदींनी काय सांगितलं? जोपर्यंत या राज्याचा मुख्यमंत्री मी आहे, जोपर्यंत देवेंद्र फडणवीस देवा भाऊ या राज्याचे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना चालू असणार आहे. ही घोषणा त्यांनी त्या ठिकाणी केली.
आता 1500 नाही, किती येणार आहेत सांगा. तुम्ही सांगितल्यावरच मला सांगता येतं तिथं. आता 1500 नाही, आता आपल्या सरकारने घोषणा केलेली आहे की आता आम्ही 1500 तर किती करणार आहे, 2100, काही 20,000 पण तुम्ही सांगता. तुमच्या मनामध्ये जे नाहीये त्याच्या पुढे जाणार आहे ताई 2100. अहो देवा भाऊ राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी काल लातूरला आल्यानंतर सांगितलं की आता माझ्या बहिणीला फक्त लाडक्या बहीण योजनेच्या मर्यादित ठेवायचं नाहीये. हे इथं बसणारे 7 आणि 6 मधले सर्व नगरसेवक आहेत. ललित, तुम्हाला आठवतंय तुम्ही जेवढे अर्ज मंजूर करून माझ्याकडे यादी पाठवली लाडक्या बहिणीची, हा अध्यक्ष होता. या अध्यक्षांनी जेवढे नाव केले, आमचा गणेश असेल, आमचा सर्वच 8 उमेदवार असतील, यांनी माझ्याकडे लाडक्या बहिणीचे अर्ज पाठवले. सरकारमध्ये आम्ही होतो, सर्व अर्जाला मंजुरी करून पुढे देण्याचं काम, पैसे खात्यावर पडण्याचं काम या सर्वांनी केलं. आता तुमच्याकडे एक जबाबदारी आहे. तुम्ही 8 जणांना निवडून द्या. या 8 जणांना तुम्ही निवडून द्या. या लोकांनी लखपती दीदी योजनेचे 1 लाख रुपये तुमच्या खात्यावर देण्याचे ते अर्ज भरतील. याच लोकांच्या माध्यमातून हे 8 लोक जे जे अर्ज देतील, सरकारमध्ये बसणारा हा संभाजी पाटील तुम्हा सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यावर 1 लाख रुपये देण्याचं काम करेल. हे वचन आम्ही आपल्याला देतो. या 8 लोकांना देणार का नाही निवडून? काँग्रेसच्या हातामध्ये काही नाहीये. काँग्रेस म्हणजे सी फॉर काँग्रेस, सी फॉर चायना. त्यांनी आता जाहीरनामा काढला, काँग्रेस की गॅरंटी. चायनीज गोष्टीची गॅरंटी असते का? असते का चायनीज गोष्टीची गॅरंटी? नाही. चला तो चांद तक, नाही तो शाम तक. हे असं चायनीज गोष्टी आहे. तसंच काँग्रेसचा जाहीरनामा आहे. सकाळी छापला तर तो संध्याकाळपर्यंत चालणार आहे, त्याच्या पुढे तो जाहीरनामा चालू शकत नाही. हे देखील मी आपल्याला सांगतो. यांचं सरकार नाहीये, केंद्रात सरकार नाहीये, राज्यात सरकार नाहीये. माझ्या माय माऊलीला अजून एक विनंती, काँग्रेसवाले तुमच्या घरी आल्यानंतर हे कधी कुणी सांगितलं नसेल, माझे पत्रकार बंधू आहेत, व्यवस्थित व्हिडिओ करून घ्या, काँग्रेसवाल्यांना दाखवा. त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी उत्तर देतील. आपल्या घरामध्ये नळाला जे काही पाणी येतं, हे शुद्ध पाणी येतं का गढूळ पाणी येतं? कसं येतं? स्वच्छ येतं का गढूळ येतंय? घाण पाणी येतंय. तुम्ही विचार केलात का हे घाण पाणी कसं येतंय? अजितराव, आपली महानगरपालिका आल्यानंतर सर्वात पहिले काम काय करायचं हे मी आपल्याला सांगतो. आपल्या घरामध्ये जे गढूळ पाणी येतंय ना, हे कसं आणि कुठून येतंय माहितीये? आजूबाजूला आपल्या या भागाचे जे आमदार आहेत, अमित भैया देशमुख यांचे कारखाने आजूबाजूला आहेत. त्यांच्या कारखान्याचं जे सांड पाणी आहे, जे घाण पाणी आहे, जे लातूरला येणाऱ्या पाण्यामध्ये ह्यांचं सांड पाणी टाकतात आणि ते गढूळ पाणी आपल्या लातूरच्या शहरामध्ये पाठवतात. हे टॉप जर कोण करत असेल, या शहराचे आमदार अमित भैया देशमुख करत आहेत. बिचारा हिंमत असेल तर त्यांच्या कारखान्याचं पाणी लातूरच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेमध्ये येतं का नाही, त्यांनी उत्तर देऊ शकणार नाहीये. जो माणूस आपल्याला स्वच्छ पाणी पाजू शकत नाही, जो माणूस आपल्याला त्या ठिकाणी स्वच्छ पाणी देऊ शकत नाही, अशा माणसाला आपण मतदान करणार? अरे पाणी तुम्हीच नाही, आपण आपल्या लेकरांना पण जे पाणी देतात ना, हे ह्यांच्या कारखान्यातलं गढूळ पाणी देतात. हे आता आपण लक्षात घ्यायला पाहिजे. अजितराव, आपली महानगरपालिका आल्यानंतर आजूबाजूच्या कारखान्यातले जेवढे काही घाण पाणी असतात, जे आपल्या पाणी पुरवठ्याच्या योजनेमध्ये येणार असतील, ते सर्व बंद करून टाकू आणि निश्चितपणे आपल्या गावात स्वच्छ पाणी तुमच्या घरापर्यंत देण्याचं काम आम्ही करणार आहे. स्वच्छ पाणी हे फक्त आम्ही देऊ शकतो, भारतीय जनता पार्टी देऊ शकते. ही भूमिका घेऊन आम्ही आपल्या सर्वांच्या समोर आले. माझी विनंती आहे, आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण सर्व कष्ट करतात, मेहनत करतात,
स्वतःसाठी कष्ट करत नाहीत, मेहनत करत नाहीत, आपल्या लेकरा बाळांचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी मेहनत करतात, त्यांच्यासाठी कष्ट करतात। मतदान करायला जात असताना आज तात्पुरता विचार करू नका। माझ्या सर्व माय माऊलीला विनंती आहे की मतदान करायला जात असताना आज तात्पुरता विचार करू नका। पुढच्या अनेक वर्ष जे सरकार तुमच्या लेकरा बाळांची काळजी घेईल, जो तुमच्या पोरा बाळांच्या पाठीशी उभा टाकल, अशाच पक्षाला मतदान करा। आणि अशा पक्षाचं नाव आहे भारतीय जनता पार्टी। कमळाच्या समोरचं आपण बटन दाबा, लेकरा बाळांचं भविष्य उज्ज्वल करा, घरापर्यंत स्वच्छ पाणी आणा, अंडरग्राउंड ड्रेनेज असतील, हे सर्व गोष्टी आपल्या घरापर्यंत येतील। विकासाची गंगा हे आपल्या गावापर्यंत आणायचं असेल, जे दिल्ली मधून जो विकास निघाला, जो आला राज्यापर्यंत, आणि राज्यातला विकास जर गल्लीपर्यंत आणायचा असेल तर 15 तारखेला कमळाच्या समोरचं बटन दाबा आणि आमच्या सर्व अटीच्या अटी उमेदवाराला बहुमताने निवडून द्या। एवढीच आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ऍक्शन करून